ज्ञानोबरायांची भाषा आहे. ज्ञानोबराय म्हणतात शून्य जैसे गृह, ज्या घरामध्ये कोणीच नाही असं जे घर आहे का चैतन्य विन देह, चैतन्य नाही देहामध्ये बाकीच्या सगळ्या गोष्टी. आता हे जसं व्यर्थ आहे तशा पद्धतीने जीवनामध्ये सगळ्या गोष्टी आहेत. मोठा देह धिप्पाड आहे पण ज्ञान नाही, व्यर्थ जीवन आहे. जीवनामध्ये वैराग्य नसणं अपूर्ण जीवन आहे. ज्ञानोबरांची भाषा आहे. जे विवेकाचे भाषणे न वैराग्याची शिव न देखते. ज्ञानोबराय म्हणतात वैराग्याच्या शिवेवर सुद्धा तो जात नाही. मग ते मध्ये तर जाऊ द्याच, आपल्याला शिव कळते. शिव हा मराठी शब्द आहे ज्ञानोबरायांचा. अशा प्रकारचं जे जीवन आहे, वैराग्य कशाला म्हणतात काहीच माहिती नाही, अशा प्रकारचं जे जीवन आहे ते अपूर्ण जीवन आहे. ज्या जीवनामध्ये तिसरा टप्पा आहे भक्ती नाही, ते अपूर्ण जीवन आहे. ज्ञानोबराय म्हणतात तैसे माझे भक्ती विन जळोते जे आले पण, आगाव पृथ्वीवरी पाषाण नसती काही. ज्ञानोबराय म्हणतात माझ्या भक्तीशिवाय जगणं त्याचं व्यर्थ जीवन आहे. किती व्यर्थ जीवन आहे. ज्ञानोबराय म्हटले खरं सांगू का, पृथ्वीवरच्या पाषाणामध्ये दगडामध्ये त्याच्यामध्ये काहीच बदल नाही म्हटले. कारण या पृथ्वीवरती दगडही येतं पाषाणही येतं, आणि भक्तीशिवाय जर जगणं असेल तर त्या दगडाप्रमाणे त्याचं जीवन आहे. एक पाऊल पुढे टाकून नाथांची थोडी कडक भाषा आहे. नाथ महाराज म्हणतात भक्तीशिवाय हा व्यक्ती वाढलाच कशाला. भक्तीशिवाय ज्याचं जगणं आहे त्याला काय म्हणायचं त्याची व्याख्या नाथांनी करून टाकली. भक्तिविन पशु. विठ्ठल सांगण्याचा मुद्दा एवढा, भक्ती विरहित जीवन अपूर्ण जीवन आहे. आणि शेवटचा मुद्दा होता पारमार्थिक बलवत्तता. ज्यांच्या जीवनामध्ये पारमार्थिक बल नाही ते अपूर्ण जीवन आहे. आम्ही देवा शक्तीहीने भागवतेने करुणा, अपूर्ण जीवन आहे. ज्या जीवनामध्ये ज्ञान नाही, वैराग्य नाही, भक्ती नाही आणि पारमार्थिक बल नाही, अपूर्ण जीवन आहे. पण दुसरीकडे एक प्रवाह असा आहे की ज्या महापुरुषांच्या जीवनामध्ये ज्ञानही आहे, भक्तीही आहे, वैराग्यही आणि पारमार्थिक बलही आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. संत महापुरुषांचा जर विचार केला तर त्यांच्या जीवनामध्ये ज्ञानही आहे. त्यांच्या जीवनामध्ये ज्ञान आहे म्हणण्यापेक्षा प्रत्यक्ष त्यांचं जीवन म्हणजे ज्ञान आहे. कैवल्याचा पुतळा तो तवा ज्ञान. महाराज म्हणतात या बलाच्या दृष्टीने भगवान परमात्म्याच्या आश्रित राहिल्यामुळे भक्तिशास्त्राच्या दृष्टीने जे सर्वोत्कृष्ट अवस्था आहे, मोक्षाच्या नंतरची ज्ञानोत्तर प्रेमलक्षण भक्ती, त्या भक्तीवरती आम्ही आरूढ झालो. तुका म्हणे आता आम्ही मुक्तीच्या माथा. वेदांत शास्त्राचं शेवटचं साध्य म्हणजे मोक्ष आहे, पण त्याच्याही पुढे भक्ती चालू होते. जिथे मोक्ष संपतो तिथून पुढे भक्ती चालू होते. म्हणून भक्तिशास्त्राच्या दृष्टीने ज्ञानोत्तर प्रेमलक्षण भक्ती ज्याला म्हणतात त्या भक्तीवरती आम्ही आरूढ झालेलो. तुका म्हणे मुकुट म्हणे हरिभक्ती अनेक विश्रांती आरत्या. तुका म्हणे आता आम्ही मुक्तीच्या माथा. बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत. लाताळीला संसार केला षडउर्मीचा मार.
जन तन धन केले तृणाही समान लाताळीला संसार केला षडौर्मीचा मार तुका म्हणे आता आम्ही मुक्तीच्या माथा लाताळीला संसार केला षडौर्मीचा मार विठ्ठल 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 अनुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमः करू प्रथम नमः पांडुरंगा करू प्रथम नमः दुसरे चरण संतातिया दुसरे चरण संतातिया दुसरे चरण संतातिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा विस्तार कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका आत्मरूप गणेश स्मरण सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता काय माझे वाणी मानेल संतांसे रंजवू चित्तासे आपुलिया माझे वाणी तुझे वर्णे गुणनाम ऐसे दे प्रेम काही कळा मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभेरू संपाद्य ज्ञानं च विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजहं वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुं तम् अधिष्ठान जेथे प्रतिष्ठान देखा तिथे जन्मला तो गुणातीतैका जयाचे निनामे चुके जन्मव्यथा नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा विठ्ठल विठ्ठल बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत लाताळीला संसार केला षडौर्मीचा मार सेवेकरता निवडलेला अभंग हा महान भगवत भक्त विश्ववंद्य अनंत कल्याण मूर्ती विश्वोद्धारक श्री संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा गोड सर्वांच्या परिचयाचा अभंग असून या अभंगातून श्री जगद्गुरु तुकोबराय आम्ही भगवान परमात्म्याच्या अंकित झाल्याच्या नंतर आमच्या जीवनामध्ये कोणकोणती बलवत्तता प्राप्त झाली याचं गोड चिंतन करणारा हा अभंग आहे विठ्ठल विठ्ठल विश्वमाऊली भगवान ज्ञानोबराय वैराग्य रागर श्री जगद्गुरु श्री तुकोबराय शांती ब्रह्मनाथ महाराज प्रातस्मरणीय स्वानंद सुखनिवासी सद्गुरु श्री जोग महाराज वारकरी संप्रदायातील सकल संत मांद्याळी आणि वारकरी संप्रदायाचं परम आराध्य दैवत भगवान श्री विठ्ठल पांडुरंग परमात्मा तथा भगवान दधनेश्वर यांच्या अपार अलौकिक अहैतुकी दयेमुळे कृपेमुळे चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह परमपूज्य परमसिद्धे प्रातस्मरणीय स्वानंद सुखनिवासी सद्गुरुश्री काळेबाबांच्या चतुर्थ पुण्यतिथी सोहळ्याच्या निमित्ताने चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह या सप्ताहाला आज प्रारंभ होतोय आणि या पहिल्या दिवसाची चिंतनाची सेवा समस्त गुरुवारे बाबांचा भक्त परिवार सर्व कार्यकारिणी मंडळी आणि गुरुवारे बाबांच्या नंतर दुसरे उत्तराधिकारी म्हणून आणि प्रत्यक्ष बाबांच्या रूपामध्ये आपण त्यांना पाहतो असे परमपूज्य परमसिद्धे प्रातस्मरणीय आदरणीय वंदनीय ज्येष्ठ श्रेष्ठ आमचे श्री हरिभक्तीपरायण सुदामदेव बाबा बाबांच्या आज्ञेतून आपल्या समोर मी इथे उभा आहे विठ्ठल विठ्ठल रोज आज साधारण माणसाचं कीर्तन आहे म्हणूनच पहिला दिवस मी बाबांना मागून घेतला म्हटलं पुढे मला झेपणार नाही ते म्हटले होते तुम्ही पुढे करा कुठेतरी म्हटलं मला पुढे काही झेपणार नाही म्हणून पहिल्या दिवशी मी येण्याचा प्रयत्न करतो म्हणजे पहिल्या दिवशी आलो म्हणजे मला झेपल असंही काही नाही विठ्ठल विठ्ठल आणि या ठिकाणी
ठिकाणी गुरुवारी बाबांच्या पुण्यतिथीची सेवा असल्यामुळे या ठिकाणी काही मार्गदर्शन करायचं, उपदेश करायचं असं काय नाही. उलट या ठिकाणी बसलेले जी महान महान थोर थोर सर्व विभूती, तुम्ही उभा राहिलेले सगळी मंडळी, यांची आपल्यावरती झाली तर थोडी कृपा, यांच्या कृपेला आपण पात्र झालो तर यांनी थोड्या कृपेचा वर्षाव जर केला तर आपलं कृतकृत्य जीवन होईल, या उद्देशाने या ठिकाणी गादीवरती उभा आहे. विठ्ठल विठ्ठल. बाबांच्या या पुण्यतिथी सोहळ्यासाठी उपस्थित परिसरातील पंचकृषीतील सर्व आदरणीय वंदनीय अशा प्रकारची भाविक मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. भक्तिमती माता, त्याच पद्धतीने आपल्या या पंचकृषीतील गुरुवारी बाबांवरती आपण प्रेम करणारी सर्व गुरुजन मंडळी, गायनाचार्य, मृदंगाचार्य, सर्व महाराज मंडळी, या सर्वांच्या उपस्थितीमध्ये प्राप्त वेळेमध्ये आणि प्राप्त परिस्थितीचा अंदाज घेता अभंगाचं चिंतन करण्याचा प्रयत्न करू. विठ्ठल विठ्ठल. जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगातून आपल्या ठिकाणी जी बलवत्तता प्राप्त झाली ती का झाली, कशामुळे झाली, याचं कारण मीमांसा या अभंगातून करतात. अर्थातच तुकाराम महाराजांनी आपल्या जीवनाची यशोगाथा, परिपूर्ण जीवनाची यशोगाथा तुमच्या आमच्या समोर ठेवलेली. जास्त विस्तार करत नाही, दोन शब्दाचा परिहार करतो. जीवन प्रवाहामध्ये दोन प्रकारचं जीवन आपल्याला पाहायला सापडतं. पहिलं जीवन आहे अपूर्ण जीवन आणि दुसरं जीवन आहे परिपूर्ण जीवन. मला वाटतं या जगामध्ये दोनही जीवनाचा अनुभव घेणारे तुम्ही आम्ही सर्वजण आहोत. तुम्ही आम्ही सर्वसामान्य जीव ज्या जीवनाचा अनुभव घेतो ते अपूर्ण जीवन आहे, आणि संत महापुरुष ज्या जीवनाचा अनुभव घेतात ते परिपूर्ण जीवन आहे. अगदी साध्या शब्दामध्ये सांगायचं म्हणजे तुम्ही आम्ही ज्या जीवनाचा अनुभव घेतो ते अपूर्ण जीवन आहे, आणि गुरुवारी बाबांनी ज्या जीवनाचा अनुभव घेतला ते परिपूर्ण जीवन होतं. विठ्ठल विठ्ठल. अपूर्ण जीवन कशाला म्हणायचं आणि परिपूर्ण जीवन कशाला म्हणायचं, साध्या शब्दामध्ये सांगतो. ज्या जीवनामध्ये अमुक नाही, तमुक नाही, नाही 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 हा शब्द प्रयोग जास्त केला जातो, समजायचं अपूर्ण जीवन. आणि ज्या जीवनामध्ये नाही असं काहीच नाही, सगळं काही परिपूर्ण रूपाने आहे, भरपूर आहे, समजायचं परिपूर्ण जीवन आहे. ज्या जीवनामध्ये नाही या शब्दाचा प्रयोग जास्त केला जातो अपूर्ण जीवन आहे. एखाद्याला जर आपण म्हटलो गायन आवडतं का, म्हटलं आवडतं गायन, मग म्हटले आज पहिलाच दिवस आहे, काळे महाराजांना थोडी विश्रांती द्या, त्यांच्या जागेवर तुम्हीच म्हणा आजची झाले. म्हटलं गायन आवडतं पण स्वर लागत नाही. नाही हा शब्द आपल्याला अपूर्णतेचा द्योतक अशा प्रकारचा आहे. नाही म्हणजे येत नाही. म्हटले मृदंग आवडतो, खूप आवडतो, म्हटले मग महाराजांना थोडी विश्रांती द्या, आज तुम्हीच वाजा. म्हटले मृदंग ऐकण्याकरता आवडतो पण वाजिता येत नाही, थापट टाकता येत नाही. म्हटले बाकीचे सगळे थापा टाकता येतात, मृदंगावरची येत नाही. मृदंगावरची थाप जरा वेगळी महाराज. विठ्ठल विठ्ठल. नाही नाही हा शब्द प्रयोग ज्या जीवनामध्ये जास्त होतो समजायचं अपूर्ण जीवन आहे. जास्त व्यवहारातला शब्द प्रयोग सांगत नाही, जास्त विस्तार करत नाही, प्रस्तावनेच्या संबंधाने 4 शब्द समोर ठेवतो आणि अभंगामध्ये प्रवेश करतो. ज्या जीवनामध्ये ज्ञान नाही समजायचं अपूर्ण जीवन आहे. ज्या जीवनामध्ये वैराग्य नाही अपूर्ण जीवन आहे. ज्या जीवनामध्ये भक्ती नाही अपूर्ण जीवन आहे. आणि ज्या जीवनामध्ये पारमार्थिक बलवत्तता नाही अपूर्ण जीवन आहे. ज्या जीवनामध्ये ज्ञान नाही अपूर्ण जीवन आहे. ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीच्या 4थ्या अध्यायामध्ये आज्ञश्च श्रद्धानश्च या पदावरती भाष्य करत असताना ज्ञानोबाराय म्हणतात, ऐके जया पुरुषाचे ठाई, या ज्ञानाची आवडी नाही, तयाचे जे आले म्हणू काही वरी मरण चाल. ज्ञानोबारायांची भाषा. ज्ञानोबाराय म्हणतात ज्याच्या जीवनामध्ये ज्ञान नाही त्याचं जगणं हे जगणं नाही, मेल्यासारखं जगणं आहे त्याचं. तयाचे जे आले म्हणू काही वरी मरण चांग, जगण्यापेक्षा मेलेलं बरं. ज्ञानोबाराय म्हणतात ज्या जीवनामध्ये ज्ञान नाही ते अपूर्ण जीवन आहे, व्यर्थ जीवन आहे. किती अपूर्ण जीवन आहे, व्यर्थ जीवन आहे. ज्ञानोबारांची पुढची उभे. ज्ञानोबाराय म्हणतात एका व्यक्तीने फार मोठी बिल्डिंग बांधली, फार मोठं घर बांधलं, त्याला मग 5 मजली म्हणा 10 मजली म्हणा, तुम्हाला जिथपर्यंत वरती न्यायचं तिथपर्यंत तुम्हाला घेऊन जा, त्याला काय घेऊन जायचं, पण 2 मजलीपासून घेऊन जा जरा पुढे. फार मोठं घर बांधलं, विस्तीर्ण व्यासाच्या दृष्टीने फार मोठं घर, एवढं मोठं घर बांधलं, वास्तुशांती झाली, सगळं झालं. आणि त्या घर मालकाने त्या घराची स्तुती केली, एवढा खर्च झाला तेवढा खर्च झाला, सगळं विस्तार रूपाने सांगितलं.
कोणीतरी उठला आणि हळूच जाऊन सांगितलं, त्याच्या कानामध्ये विचारलं, म्हटलं एवढं मोठं तुम्ही घर बांधलं, मोठी कमाले म्हटले तुमची, पण या घरामध्ये आता कोण राहणार? म्हटले कोणीच नाही. फार मोठं घर आहे, पण घरामध्ये जर कोणीच नसेल, घराचं काय उपयोग आहे? दुसरं उदाहरण देत असताना ज्ञानोबाराय म्हटले, चांगला देह आहे, गोरा आहे, गोमटा आहे, तरणा बांड आहे, सगळ्या गोष्टी आता, आणि अशा गोऱ्या तरुण शरीरावरती सुंदर अशा अलंकार ज्या त्या अवयवामध्ये घातलेले आहेत, सगळं सुशोभीकरण झालेलं आहे देहाचं, सगळ्या गोष्टी आता, पण एकच नाही म्हटले त्या देहामध्ये, त्या शरीरामध्ये फक्त प्राण नाही, बाकी सगळ्या गोष्टी आहेत. सगळ्या गोष्टी असतील आणि देहामध्ये जर प्राण नसेल तर काय जाळायचं आहे का त्याला? नाहीतरी काय करायचं? जाळायचं. काही उपयोग नाही त्याचा. ज्ञानोबारायांची भाषा आहे. ज्ञानोबाराय म्हणतात, शून्य जैसे गृह, ज्या घरामध्ये कोणीच नाही असं जे घर आहे, का चैतन्य विन देह, चैतन्य नाही देहामध्ये, बाकीच्या सगळ्या गोष्टी आता, हे जसं व्यर्थ आहे तशा पद्धतीने जीवनामध्ये सगळ्या गोष्टी आहेत, मोठा देह धिप्पाड आहे, पण ज्ञान नाही, व्यर्थ जीवन आहे. विठ्ठल विठ्ठल. अपूर्ण जीवन आहे ते. जीवनामध्ये ज्ञान नाही, अपूर्ण जीवन आहे. जीवनामध्ये वैराग्य नसणं अपूर्ण जीवन आहे. ज्ञानोबारांची भाषा आहे, जे विवेकाचे भाषणे न वैराग्याची शिव न देखते. ज्ञानोबाराय म्हणतात, वैराग्याच्या शिवेवर सुद्धा तो जात नाही. मग ते मध्ये तर जाऊ द्याच, आपल्याला शिव कळते. शिव हा मराठी शब्द आहे ज्ञानोबारांचा. प्रत्येक गावाची शिव ठरलेली असते. लोक म्हणतात, जर कधी जर भांडणं जर झाले तर ते म्हणतात, शिवेवर येऊ दाखव, तुला दाखवतो. शिवेच्या आतमध्ये पाऊल टाकून दाखव, तुला दाखवतो. ते प्रत्येक सीमा असते. ते शिव म्हणजे त्या गावाची हद्द. म्हणजे ज्या व्यक्तीला वैराग्य कशाला म्हणतात, ते वैराग्याच्या शिवेवरती सुद्धा गेलेला नाही, अशा प्रकारचं जे जीवन आहे, वैराग्य कशाला म्हणतात काहीच माहिती नाही, अशा प्रकारचं जे जीवन आहे ते अपूर्ण जीवन आहे. वैराग्याची शिव न देखते, ज्ञानोबारांची भाषा, अपूर्ण जीवन आहे. ज्या जीवनामध्ये तिसरा टप्पा आहे, भक्ती नाही, ते अपूर्ण जीवन आहे. विश्वमाऊली ज्ञानोबारायने ज्ञानेश्वरीच्या 9व्या अध्यायामध्ये वर्णन करत असताना सांगितलं. ज्ञानोबाराय म्हणतात, तैसे माझे भक्ती विन जळोते जे आले पण, आगाव पृथ्वीवरी पाषाण नसती काही. ज्ञानोबाराय म्हणतात, माझ्या भक्तीशिवाय जगणं त्याचं व्यर्थ जीवन आहे. किती व्यर्थ जीवन आहे? ज्ञानोबाराय म्हटले, खरं सांगू का, पृथ्वीवरच्या पाषाणामध्ये, दगडामध्ये त्याच्यामध्ये काहीच बदल नाही म्हटले. कारण या पृथ्वीवरती दगडही येतं, पाषाणही येतं, आणि भक्तीशिवाय जर जगणं असेल तर त्या दगडाप्रमाणे त्याचं जीवन आहे. ज्ञानोबाराय थोडं कमी बोलले, पण नाथ महाराजांची भाषा थोडी हरिपाठातली जरा कडक आहे. नाथ महाराज म्हटले, भक्तिरहित जीवन ज्याचं आहे त्याचं जगणं म्हणजे पशुप्रमाणे जगणे म्हटले. त्याला सटविनेच तेव्हा भक्ती विना पशु कशाचे वाढेला, 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 सटविने गेला सटविने गेला सटविने नेला कैसा नाही, हरिमुखी गाता हरपरी चिंता, हरिमुखी गाता हरपरी चिंता. विश्वमाऊली ज्ञानोबारायांपेक्षा एक पाऊल पुढे टाकून नाथांची थोडी कडक भाषा आहे. नाथ महाराज म्हणतात, भक्तीशिवाय हा व्यक्ती वाढलाच कशाला? चालता चालता भक्तीशिवाय ज्याचं जगणं आहे त्याला काय म्हणायचं त्याची व्याख्या नाथांनी करून टाकली. भक्तिविन पशु. विठ्ठल विठ्ठल. संत वाङ्मय हे एवढं सूत्रबद्ध आहे, त्याच्या एका एका शब्दाचे अनेक अर्थ होतात त्याचे. पण लोकाला एका शब्दाचे अनेक अर्थ सांगितले की लोक म्हणतात हे नवीन कीर्तनकार दिसतो आता. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून एका शब्दाचा एकच अर्थ पाहू. नाथ महाराज म्हणतात, भक्तीशिवाय ज्याचं जगणं आहे त्यालाच पशु म्हणायचं, दुसरं कशाला म्हणायचं? भक्तिबिन पशु.
आणि मग असं पशु आहे ज्याच्या जीवनामध्ये भक्ती नाही, कशाशी वाढेल? सटवीने नेला कैसा नाही. त्याच वेळेस सटवीने याचं भाग्य बदललं का नाही, त्याच वेळेस याचं अल्प आयुष्य का केलं नाही याला? नाथ महाराजांची कडक भाषा जरा सांगण्याचा मुद्दा एवढा, भक्ती विरहित जीवन अपूर्ण जीवन आहे. आणि शेवटचा मुद्दा होता पारमार्थिक बलवत्तता. ज्यांच्या जीवनामध्ये पारमार्थिक बल नाही ते अपूर्ण जीवन आहे. आम्ही देवा शक्ती हिने भाको तेने करुणा, अपूर्ण जीवन आहे. ज्या जीवनामध्ये ज्ञान नाही, वैराग्य नाही, भक्ती नाही आणि पारमार्थिक बल नाही, अपूर्ण जीवन आहे. पण दुसरीकडे एक प्रवाह असा आहे की ज्या महापुरुषांच्या जीवनामध्ये ज्ञानही आहे, भक्तीही आहे, वैराग्यही आणि पारमार्थिक बलही आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. संत महापुरुषांचा जर विचार केला तर त्यांच्या जीवनामध्ये ज्ञानही आहे. त्यांच्या जीवनामध्ये ज्ञान आहे म्हणण्यापेक्षा प्रत्यक्ष त्यांचं जीवन म्हणजे ज्ञान आहे. कैवल्याचा पुतळा तो तव ज्ञानाचीच मूर्ती, आणि केवळ संकोचित ज्ञानाची नाही, ज्ञानाचा सागर. विठ्ठल विठ्ठल. संतांचं जीवन हे ज्ञानमय झालेलं असतं, अर्थात त्यांच्या जीवनामध्ये ज्ञान आहे. त्यांच्या जीवनामध्ये वैराग्याचा जर विचार केला, दुसरा प्रकार आपण पाहिला वैराग्य. वैराग्याचं जर चिंतन केलं तर संतांचं जीवन हे वैराग्याने भरभरून गेलेलं असतं. अहिकीचे का पारत्रीचे भोग पायिक झाले इच्छेचे, परी भोगावे हे न रुचे वरवर नाही मना माझी. हे महत्वाचं आहे. नाहीतर बऱ्याचदा वेळेला आमचे वैराग्यवान म्हणून, वैराग्य पुरुष म्हणून बाहेर प्रसिद्धी झालेली असते. म्हणून एखादा पदार्थ आला कोणी देत असेल तर वरून वरून कसं तरी चेहरा नाराज करावा लागतो, पण आत गुदगुले होतात का नाही. पण नाथ ज्ञानोबरांची भाषा आहे, वरून वरून त्याला आवडत नाही असं नाही. परी भोगावे हे न रुचे मना माझे, मनातून आवडत नाहीत भोग. आणि मला वाटतं या सगळ्या गोष्टीच्या बाबतीमध्ये आपल्या बाबांचं जीवन आपण प्रत्यक्ष पाहिलेलं आहे. विठ्ठल अनेक भोगांचा त्याग तर त्यांनी कधीच केलेला होता. या भोगामध्ये ते रममान झालेच नाही. आणि मला वाटतंय ते जर भोगामध्ये अडकले असते किंवा भोग त्यांना जर आवडले असते तर फार मोठी क्रांती व्यावहारिक दृष्टीने त्यांनी केली असते. विठ्ठल विठ्ठल. वैराग्य, त्यांच्या ठिकाणचं वैराग्य, या लोकातले किंवा पारलौकिक भोग जरी त्यांच्या जवळ लोटांगण घेऊन आले तरी त्याचा ते स्वीकार करत नाहीत. वैराग्य जीवनामध्ये. भक्तीचा जर विचार केला तर भक्ती आम्ही केली सांडोनी बुद्धली भक्ती. आणि पारमार्थिक बलाचा जर विचार केला तर तुकाराम महाराज म्हणतात आमच्या ठिकाणी एवढं पारमार्थिक बल आलं, आता आम्ही कळे काळाबरोबर देखील झुंज करू शकतो. घातली आकाश कळी काळासी, घातली आकाश कळी काळासी, घातली आकाश कळी काळासी, घातली आकाश. परिवंत आम्ही समर्थाचे दास, परिवंत आम्ही समर्थाचे दास. घातली आकाश कळी काळासी, घातली आकाश कळी काळासी. पारमार्थिक बलाच्या दृष्टीने त्यांच्या ठिकाणी एवढं बल प्राप्त झालेलं असतं. महाराज म्हणतात घातली आकाश. साधारण माणसाबरोबर नाही, तेथे माणसाचा कोण आला पाड, पण कळे काळाची. विठ्ठल विठ्ठल. आमच्या जीवनामध्ये ज्ञान वैराग्य भक्ती आणि पारमार्थिक बल नसल्यामुळे आमचं जीवन अपूर्ण आहे. संतांच्या जीवनामध्ये या सगळ्या गोष्टी असल्यामुळे महापुरुषांच्या जीवनामध्ये त्यांचं जीवन परिपूर्ण आहे. कोणी म्हणेल मग आमच्या जीवनामध्ये या गोष्टी का नाहीत आणि त्यांच्या जीवनामध्ये का आहेत? त्याचा महत्वाचा मुद्दा मधला सांगतो आणि अभंगामध्ये लगेच प्रवेश करतो. आमच्या जीवनामध्ये ज्ञानाधिक हे घटक नसण्याचं कारण आणि संत महापुरुषांच्या जीवनामध्ये असण्याचं कारण महत्वाचं हे आहे, आम्ही आश्रय कोणाचा केला, अंकित कोणाचे झालोत हे महत्वाचं आहे. तुम्ही आम्ही सर्व संसाराचे दास आहोत. संसाराचा आम्ही आश्रय केला, संसाराचे आम्ही अंकित झाल्यामुळे संसारामध्ये ज्ञान देण्याचं सामर्थ्य नाही, संसारामध्ये वैराग्य देण्याचं सामर्थ्य नाही, संसार आपल्याला भक्ती देऊ शकत नाही आणि संसार आपल्याला पारमार्थिक बलही देऊ शकत नाही. पण तुकाराम महाराज म्हणतात आम्ही संसाराचा त्याग कधीच केला आणि मग नंतर आम्ही जीवनामध्ये एकच आशा
टाळ वाजवा हा बळीयाचे अंकित बळीयाचे अंकित आपल्याला काय कळणार आहे महाराज जिथं माझा स्वर लागत नाही तिथं यांचा आनंद काय कळणार आहे विठ्ठल महाराज तुमच्या ठिकाणी जी बलवत्तता प्राप्त झाली त्याचं गमक काय का बलवत्तता प्राप्त झाली तुकाराम महाराज म्हटले आम्ही संसाराचा त्याग कधीच केला आणि नंतर जीवनामध्ये एकच आश्रय केला एकाच्याच आम्ही अंकित झालो तो म्हणजे भगवान परमात्मा कसा आहे तो बलवान आहे आणि अशा बलवानाच्या आम्ही अंकित झाल्यामुळे आम्ही झालो बळीवंत बळीयाचे अंकित बलवान असणारा भगवान परमात्मा बळीयांचा शिरोमणी असणारा भगवान परमात्मा त्याचे अंकित झालोत आश्रित झालोत आणि त्याचा परिणाम आमच्या जीवनामध्ये आम्ही देखील बलवान झालोत आम्ही झालो बळीवंत कोणतीही गोष्ट एकाएकी सहजासहजी प्राप्त होत नाही महाराज कोणाच्या तरी अंकित राहावं लागतं कुठेतरी आमचे परमपूज्य परमश्रद्धे प्रातस्मरणे वैकुंठवासी श्रीगुरु विठ्ठल बाबा घोले गुरुवारे बाबांचा शब्द आहे बाबा गुरुवारे बाबा म्हणायचे बाबा ढोंगाचा कुंचन करावा लागतो सहजासहजी प्राप्त होत नाही ह्या गोष्टी आणि वैद्य बाबांचा ठरलेला शब्द असायचा बाबा म्हणायचे बाबा घासावी लागते सहजासहजी प्राप्त होत नाही अर्थात कोणाच्या तरी अंकित राहावं लागतं सेवा करावी लागते नंतर मग काहीतरी मिळत असतं लोक म्हणतात त्यांचं भाग्य आहे व त्यांना ते मिळालं त्यांचं भाग्य नाही त्याच्याकरता त्यांनी कुठेतरी घासलेली आहे विठ्ठल विठ्ठल सहजासहजी कोणालाही प्राप्त होत नाही उगीच उठलं आणि मृदंगावरती आपण उभा राहिलो मृदंग वाजता येणार नाही याच्याकरता गुरु घराणे आहेत महाराज मृदंगाचे शास्त्रीय संगीतातले त्या घराण्यामध्ये राहावं लागतं गुरुजींकडे सेवा करावी लागते एक तर काळ असा होता ऐकी वात येतो त्याचा काही अनुभव आपण घेतला नाही असं म्हणतात पूर्वीच्या काळामध्ये विद्या अर्जन करत असताना प्राप्त करत असताना त्या प्राप्तीच्या अगोदर त्या गुरुवर्यांजवळ राहून त्या गुरुजीजवळ राहून 12 वर्ष त्यांची भांडी घासावं लागत होती मला वाटतं बाबा तो जर आज नियम केला तर सगळ्या वारकरी शिक्षण संस्था बंद पडते एका दिवशी 12 वर्ष एक वर्ष जर विद्यार्थी ठेवला तर घरच्याला असं वाटतं पुढच्या वर्षी कीर्तनकार झाला पाहिजे 2 वर्षात कीर्तनकार होत नसतं हे घासावं लागते अंकित राहावं लागतं फार प्रदीर्घ काल ही साधना करावं लागते सहजासहजी होत नाही गायन शास्त्र असेल मृदंगाच्या बाबतीमध्ये असेल गुरुग्रहामध्ये राहून अध्यात्म विद्येच्या संबंधाने असेल कोणाच्या तरी आश्रित राहून नंतर मग ही सगळी विद्या प्राप्त करावं लागते नंतर मग तो अधिकार येत असतो कोणतीही गोष्ट सहजासहजी प्राप्त होत नाही अंकित राहावं लागतं तो जुन्या काळातला दृष्टांत सांगितला जातो एक राजा होता म्हणतात आता तो राजा कुठला होता त्याचं नगर विचारू नका कारण कालच्या कथा भागामध्ये असं सांगतात एक 8 पाट नगर होतं आमच्या गुरुबंधूंनीच मला विचारलं ते 8 पाट नगर कुठे म्हणलं कशाला विचारतो मलाच माहिती नाही ते 8 पाट ते मी तसं काही म्हणणार नाही तुम्हाला एक 8 पाट नगर होतं तिथे एक राजा होता एक राजा राज्य करत होता सुंदर राज्य चाललेलं होतं सगळ्या सुखसुविधेने उपलब्ध अशा प्रकारचं राज्य गोड राज्य चालत असताना त्या राज्यामध्ये एक महात्मे होते फक्कड महात्मा कोणत्याही प्रकारची येषणा नाही जीवनामध्ये कोणत्याही प्रकारची अपेक्षा नाही मुक्त अवस्थेमध्ये विचरण करणारा महात्मा आपल्या जीवनामध्ये स्वांत सुखाय तुलसी रघुनाथ गाथा आपल्या स्वांत सुखामध्ये राहणारा
त्या महात्म्याच्या जीवनामध्ये एक कला त्या महात्म्याला प्राप्त होते. कोणाला काय कला प्राप्त असेल काही सांगता येत नाही. त्या महात्म्याला कला एक अशी प्राप्त होते, काही धातूपासून त्याला सोनं बनवता येत होतं. जुना दृष्टांत आहे, जुन्या काळातला आहे. ते करता 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 त्या महात्म्याची कीर्ती जरा पसरली जगामध्ये. वाऱ्या हाती माप चालेल सज्जनाची. जो महात्मा असतो तो महात्मा आहे हे काही याचे बोर्ड लावा लागत नाहीत. त्याचे कीर्तिमुख ज्याचे नारायण स्वतः भगवान परमात्मा दुसऱ्याच्या अंतःकरणामध्ये शिरून त्यांच्या विषयीची भावना प्रगट करत असतो. विठ्ठल विठ्ठल. मग याच्या उलट असतं, जे नसतात त्यांना मग फार मोठे मोठे लावा लागतात, प्रसिद्धी करावी लागते. खऱ्या महात्म्याला प्रसिद्धीची गरज नाही, भगवान परमात्मा त्यांची प्रसिद्धी करतो. त्या महात्म्याची कीर्ती पसरली, राजाच्या कानावरती ती कीर्ती आली. अमुक अमुक एक महात्मा आपल्या राज्यामध्ये राहतो, त्याला एक कला प्राप्त आहे, काही धातूपासून सोनं बनवता येते. राजाने मनामध्ये विचार केला, महात्म्याला काय करायचं सोन्याचं? सोन्याची गरज मला आहे, राज्य चालवायचं संपूर्ण, सोन्याची गरज मला आहे. म्हणून सर्व सैनिकाला बोलवलं आणि सांगितलं, जिथे कुठे हा महात्मा मिळेल भेटेल घेऊन या म्हणले सन्मानाने. चारही दिशेला सैन्य पसार झालं. कोण कोणत्या दिशेला बघतंय, कोण कोणत्या दिशेला. हे महात्मा एका नदीच्या काठावरती काळ सारावा चिंतने निवांत बसलेले नदीच्या काठावरती भगवत चिंतन करत. काही मंडळी सैनिक मंडळी त्यांच्याजवळ आले. त्यांना वाटलं हाही साधू दिसतो, साधूला साधूचा पत्ता माहिती असतो, म्हणून यांनाच विचारू आपण अमुक अमुक महात्मा पाहिला का म्हणून. त्यांना विचारलं, का म्हटलं तुम्ही साधू आहेत? साधू आहे म्हटले. माझ्या साधूविषयी मला तर संशय नाही. आमचे परमपूज्य परमश्रद्धेय परमहंस परिव्राजकाचार्य श्री भारतानंद स्वामीजी महाराज गुरुवरे स्वामीजी स्पष्ट शब्दामध्ये सांगत असतात, मी जीवनमुक्त आहे म्हणतात. विठ्ठल विठ्ठल. आणि ते खरोखर जीवनमुक्त आहेत, कारण आम्ही स्वामीजी राहिलेलो आहेत. जीवनमुक्ताची विलक्षण लीला कशी असते हे जर पाहायचं जर असेल तर स्वामीजी जवळ एक दिवस तरी जाण, तिथे थांबा, मग कळेल जीवनमुक्त महापुरुष कसा विचरण करतो. विचित्र. विठ्ठल विठ्ठल. महात्म्याने विचारलं, मला याच्याविषयी काही संशय नाही. आमचे परमपूज्य परमश्रद्धेय प्रातस्मरणीय डॉक्टर बाबा सांगत असतात, आपल्या बोधाचा आपल्याला संशय असला नाही पाहिजे. निसंदेह आपल्याला एवढं ज्ञान पाहिजे की मी खरंच ब्रह्मवृत्तीवरती आरूढ झालेलो आहे. विठ्ठल विठ्ठल. लोकांनी विचारलं, तुम्ही महात्मा आहेत ठीक आहे, पण आम्हाला एक असा संदेश मिळालाय की आपल्या राज्यामध्ये कोणीतरी महात्मा आहे आणि त्या महात्म्याला सोन्या काही धातूपासून सोनं बनवता येते. ही किमया आहे, त्याला कला प्राप्त आहे. त्या महात्म्याला कुठे मिळतील ती, काय मिळतील? महात्मा प्रामाणिक होते आणि महात्मा प्रामाणिकच असतो. महात्म्याने सांगितलं, हा दुसरा तिसरा कोणी महात्मा नाही, मलाच येतंय म्हटले सोनं बनवता. मलाच येतंय म्हटले तर खात्री पटली, चला मग येतंय बनवतात. कुठे? राजे साहेबांनी बोलवलंय. राजे साहेबाची आज्ञा सन्मानपूर्वक राजदरबारामध्ये उपस्थित केलं. उपस्थित केल्याच्या नंतर राजाने खाली येऊन महात्म्याला साष्टांग दंडवत घालून नमस्कार केला. नमस्कार केल्याच्या नंतर महात्म्याने सांगितलं, राजा सिंहासनावरती जाऊन बस. तू राजा आहेस, तुला सिंहासनावरती बसलं पाहिजे. राजा परत सिंहासनावरती आरूढ झाल्याच्या नंतर राजाला महात्मा विचारतो, मला कशासाठी आणलं इथे? कशासाठी म्हटल्याच्या नंतर राजाने महात्म्याला विचारलं, आम्हाला असं कळालंय की तुम्हाला काही धातूपासून सोनं बनवता येते म्हटले. सोन्याला आम्ही स्वतंत्र किंमत देत नाहीत, एवढ्या उच्च स्थितीवरती आम्ही आहोत. मग राजाने सांगितलं, मीही तेच म्हणतो, तुम्हाला तर त्याची गरज नाही, अपेक्षा नाही, तुम्हाला किंमतही नाही त्याची. मग माझी एक विनंती आहे, तेवढी कला मला शिकवता का सोनं बनवायची? महात्मा हट्टी होते. महात्म्याने सांगितलं, राजा जगातल्या सगळ्या गोष्टी सांगीन पण सोनं कसं बनवायचं हे सांगणार नाही. हट्टी असतात महात्मे, लहरी असतात म्हणतात. बरेचसे लोक लहरी असतात, गुणीजन सुद्धा लहरी असतात म्हणतात. गायनाचार्य, मृदंगाचार्य, वक्ता सुद्धा लहरी. महाराज कधी कधी लहर जर आली तर नसलेल्या जागा निघतात. नसलेल्या जागा त्या मुखड्यातून निघत्यान, रागातून निघत्यान. तो भूप राग असला तरी त्याच्यातून निघत्यान सुरुवातीचा. जर वातावरण झालं, कलाकाराला जर लहर आली, पण ती लहर यावा लागते, सहजासहजी येत नाही. त्यांना लहर येतच नाही. आले तर मग मात्र त्याच्यातून वेगवेगळ्या जागा निघतात. पूर्वीचा इतिहास असा सांगितला जातो, एका राजाला मृदंग ऐकण्याची इच्छा झाली. आता हा दृष्टांतातला दृष्टांत, हे एवढं लक्षात राहू द्या, नाही तर इकडेच आपण जातो. कधी कधी असं होतं.
एका राजाला मृदंग ऐकण्याची इच्छा झाली. प्रधानजीला बोलवलं. प्रधानजी, आपल्या राज्यामध्ये सर्वोत्कृष्ट मृदंगाचार्य कोण येतं? त्या काळामध्ये सगळ्यात उत्कृष्ट मृदंगाचार्य कुदुशिंग होते. फार मोठी विभूती होऊन गेली कुदुशिंग. भारतीय इतिहासाने त्यांची नोंद घेतलेली कुदुशिंगांची. फार मोठे मृदंगाचार्य. प्रधानाने सांगितलं, महाराज आपल्या राज्यामध्ये कुदुशिंगासारखा मृदंगाचार्य सध्या कोणी नाही. आणा म्हणले त्यांचं, मला मृदंग ऐकायचं आहे. मृदंग ऐकण्याची लहर आली म्हटले मला. राजाने काय सांगितलं? मला मृदंग ऐकण्याची लहर आली. लहर आली मला मृदंग ऐकण्याची, म्हणून कुदुशिंगाला प्रधानजीने दरबारामध्ये पेश केलं आणि उभा केल्याच्या नंतर राजा म्हटलं, मला तुमचा मृदंग ऐकायचा आहे, मला मृदंग ऐकण्याची लहर आली. कुदुशिंगाने सांगितलं, राजा तुला मृदंग ऐकण्याची लहर आली, पण मला वाजण्याची लहर आली नाही ना. राजाने सांगितलं, मग याचा परिणाम काय व्हायचं तर होईल. राजाने सांगितलं, सैनिकाला हातपाय बांधा, हत्तीला दारू पाजा मधोन्मुक्त करा आणि यांच्या अंगावरती सोडून द्या, देहदंड द्या यांना. कुदुशिंगाचे हातपाय बांधले, हत्तीला मद्य पाजण्यात आलं, सळाया टोचून वगैरे त्या हत्तीला सोडलं. पण आपल्याकडे शेवटची इच्छा विचारतात. राजाला वाटलं मरणारच आहे कुदुशिंग, जाऊ द्या, पण शेवटची काय इच्छा यांची एकदा विचारू तरी कमीत कमी. राजाजवळ गेला कुदुशिंग, काय शेवटची इच्छा सांगा. काय नाही म्हटलं, एकदा मृदंग वाजायचा आहे. अरे पण त्याच्याकरताच देऊ लागलो ना याच्यावरती हत्तीच्या पायाखाली, तेव्हा लहर आली नव्हती, आता लहर आली. लहर कोणाला कधी येईल काही सांगता येत नाही. अशा पद्धतीने हे लहरी महात्मा. राजा सगळ्या जगातल्या गोष्टी सांगत, सगळं ज्ञान देईल, पण कोणत्या धातूपासून सोनं बनवायचं हे तुला सांगणार नाही. राजाचा नाईलाज झाला, काय करावं काय करावं म्हणून राजाने मनामध्ये विचार केला, थोडा दम देऊन बघू म्हटले. महात्म्याला सांगितलं, महात्मा तुम्ही जर मला ही विद्या दिली नाही तर याचा परिणाम माहिती आहे. काय होईल परिणाम? राजा, जे व्हायचं ते होईल. तुझ्या हातामध्ये आहेच काय, एकदाचा मृत्यूदंड देशील तू. आणि मरणाच्या बाबतीमध्ये राजा, मरण माझे मरुनी गेले मज केले आमर. आम्हाला मरण आम्ही मरणाला घाबरत नाहीत, मरण आम्ही कधीच मारून टाकलेले. राजाचं डोकं चालाय ना गेलं, काय करावं काय करावं म्हणून राजाने थोडी भीती धास्ती निर्माण व्हावी म्हणून सांगितलं, यांना कारागृहामध्ये टाका. काही दिवसाची मुदत दिली, तेवढ्या दिवसामध्ये सांगा ही कला, नाहीतर मग देहदंडाची शिक्षा तुम्हाला ठरलेली फासावरती जावं लागेल. दररोज दिवसा राजा राजवेषामध्ये यायचा, कारागृहाच्या समोर उभा राहायचा आणि महात्म्याला म्हणायचा, सांगा आता तरी, मरायचं आहेच. महात्म्याने सांगितलं, राजा तुला तर सांगणार नाही. करता करता बरेच दिवस झाले. राजाच्या लक्षात आलं, महात्मा मला ज्ञान सांगत नाही, काय केलं पाहिजे. राजाच्या डोक्यामध्ये एक विषय आला, मला सांगत नाही म्हणजे दुसऱ्याला सांगू शकतो. म्हणून राजाने संध्याकाळच्या वेळेला सामान्य सैनिकाचा वेश धारण केला, कपडे फाटके घातले, सगळं गेलं. कारागृहामध्ये रात्रीच्या वेळेला आला. गेल्याच्या नंतर महात्म्याचे पाय दाबायला लागला. कोण? सैनिकातल्या वेशातला राजा. सैनिकाचा वेश धारण केला, पाय चुरायला लागला, पाय दाबायला लागला. करता 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 असे बरेच दिवस गेले. दिवसा राजवेशामध्ये यायचं, सांगा ज्ञान, नाही सांगत. रात्रीच्या वेळेला वेश बदलून सेवा करायची. असे बरेच दिवस झाल्याच्या नंतर महात्म्याने विचार केला, आज ना उद्या आपल्याला मरायचं आहे, ही विद्या देऊन टाकू आपण कोणाला तरी. कोणाला तरी देऊन टाकायची. कोणाला द्यावीत? राजाला तर द्यायची नाही. अहंकारी येतो, एवढ्या मोठ्या वजनात मला विचारतो, त्याला महात्मा कळत नाही काय नाही, त्याला तर द्यायची नाही. मग जो माझी सेवा करण्याकरता येतो त्यालाच देऊन टाकू. यांना काय माहिती ते होते म्हणून, साधूशी न कळे दुर्जनाची बुद्धी. म्हणून रात्रीच्या वेळेला पुन्हा वेश बदलून राजा सेवा करण्याकरता गेला. सेवा करता करता सैनिकातल्या वेशातल्या राजाला महात्मा म्हणतो, बाळा किती दिवसापासून इथं नोकरीला? बरेच दिवस झाले महाराज. कसं आहे, काय चांगलं आहे सगळं? काही लागत आहे का तुला? काही मागायचं असलं तर? काही नाही, राजेसाहेब पगार देतात भरपूर, सुखी जीवन आहे, समृद्ध जीवन आहे, काही लागत नाही जीवनामध्ये. अरे पण माग ना, मी देऊ लागलेलो आहे. काहीच लागत नाही महाराज. पुन्हा पुन्हा माग म्हटल्याच्या नंतर मग यांना मागायचंच होतं की, पण थोडी दम धरू. मग म्हटलं, तुम्ही आता फार आग्रह करतात मागण्याचा, तर मग ते राजा काय म्हणत होता ते देत असाल तर बघा, ते देत असाल तर बघा म्हटल्याच्या नंतर यांना हे द्यायचंच होतं. म्हणून यांनी ती सगळी प्रक्रिया, ते धातूपासून सोनं कसं बनवायचं, अथपासून ते येतीपर्यंत सगळी प्रक्रिया सांगितल्याच्या नंतर पुन्हा मग दुसऱ्या दिवशी राजवेशामध्ये राजा आला कारागृहाच्या समोर. महात्मा काही क्षणामध्ये फासावरती जायचं, सांगा आता तरी. राजा, तुला तर सांगणार नाही. मग राजा म्हटला, तुम्ही तर काय आता मला सांगत नाही, मी सांगू का तुम्हाला? मी सांगू का म्हटल्याच्या नंतर त्या महात्म्याच्याही लक्षात आहे ना,
दररोज राजा जरा लेनतेने बोलत होता, वजनात बोलत होता, पण मान तरी खाली घालीत होता. आज ताट मानेने राजा, काय कारण असेल? आमचे गुरुवारी मारुती बाबा उदाहरण सांगत असेल, एका उंदराच्या पाठीमागे मांजर लागली, तो उंदीर पुढे पळतो आणि मांजर मागे पळतो, असाच आहे ना क्रम. का उंदीर पुढे मांजर पुढे उंदीर मागे, असं नाही. उंदीर पुढे पळतो, मांजर मागे, असं बऱ्याच दिवस चाललं. ते चालता चालता ते एके दिवशी असा प्रकार झाला, उंदीर पुढे पळतो, मांजर मागे पळतं. ते पळता पळता पुढे आपला प्राण वाचण्याच्या दृष्टीने एका टेबलवरती त्याची उडी गेली आणि टेबलवरती जे ग्लास ठेवलेले होते त्या ग्लासमध्ये ते उंदीर पडलं आणि योगायोगाने ते ग्लासमध्ये 2 थेंब उरलेले होते आणि अतिशय वेग असल्यामुळे खाली तोंड गेलं. श्वास घेता घेता दम भरलेली होती. मग तेवढ्या गडबडीमध्ये त्याचे 2 थेंब ते ग्लासमधले त्याच्या पोटात गेले. पोटात गेल्याच्या नंतर मग ते ग्लासमधून बाहेर आलं. मग क्रम बदलला. आता गुरुवारी मारुती बाबा सांगत असतात, आता ते पुढे पळत नाही, त्याने रिवर्स घेतला आणि मांजरीकडे वळून बघितलं. त्याने असा शेपट अशी आकडा केला शेपटीचा. म्हटलं आता ये तू कशी येतेस. मांजरही घाबरली. दररोज पुढे पळणारं एवढ्या वजनात मागं फिरून बघायला माझ्याकडं काय कारण असेल. महात्मा विचार करतो, दररोज वेगळ्या पद्धतीने होता राजा, आज एवढ्या वजनात येतो, काहीतरी कारण आहे. सांग म्हणले राजा, तो सांग मला. रात्री जशी प्रक्रिया सांगितली होती, इत्थंभूत जशाला तशी आथपासून येतीपर्यंत सगळी प्रक्रिया सांगितल्याच्या नंतर महात्म्याने सांगितलं, राजा हे ज्ञान तुला सहजासहजी प्राप्त झालेलं नाही. याच्याकरता तू कोणाच्या तरी आश्रित राहिलेला असेल, तू सेवा केलेली असेल, कुठंतरी घासलेली असेल. राजाने सांगितलं, महात्मा इकडं तिकडं दुसरीकडं कुठेही घासले नाही, आपल्याकडंच घासली म्हटली. सांगण्याचा मुद्दा, कोणाच्या तरी अंकित राहिल्याशिवाय विद्या प्राप्त होत नाही. विठ्ठल विठ्ठल. तुमच्या आमच्या परमभाग्याने परमपूज्य परमसिद्ध वैकुंठवासी श्री काळे बाबांच्या नंतरचा एक दुसरा प्रकार म्हणजे नवनाथ बाबा होऊन गेले. नवनाथ बाबाला देवानं अल्प आयुष्य केलं, आयुष्य कमी दिलं. नवनाथ बाबांच्या नंतर काळे बाबांची समर्थपणाने धुरा सांभाळण्याकरता मला वाटतंय आपल्याला सुदामदेव महाराजांना बाबांनीच पाठवलं. आणि यांना हे जे मिळालं हे सहजासहजी मिळालं नाही. यांनी कुठेतरी खूप अंकित राहून, खूप अध्ययन केलेलं आहे. मोठ्या महात्म्यांच्या ठिकाणी सद्गुरू श्री जोग महाराजांची परंपरा आपली, आणि त्या परंपरेमध्ये 4 वर्ष झाल्याच्या नंतर किंबहुना त्याही काळामध्ये गुरुवारे परमपूज्य परमसिद्धे राऊत बाबांच्या आश्रित राहून अशा प्रकारचा हा सर्व कालावधी त्यांनी व्यतीत केला साधनेमध्ये. त्याचं फळ म्हणजे हे आजचं आहे. विठ्ठल विठ्ठल. मला वाटतंय गुरुवारे बाबांच्या जीवनामध्ये अनेक विद्यार्थी घडून गेलेत, सध्या आहेत, पुढे घडतील. भरपूर विद्यार्थी आहेत, शेकडो विद्यार्थी आहेत. पण असे काही बरीचशी मंडळी आहेत की ज्यांच्याकडे पाहिल्याच्या नंतर प्रत्यक्ष बाबाची प्रतिमा त्यांच्यामध्ये उमटते. त्याच्यातले जे अनेक जे काही साधक मंडळी आहेत, महाराज मंडळी आहेत, गुरुतुल्य मंडळी आहेत, त्याच्यातलं एक व्यक्तिमत्व म्हणजे सुदामदेव बाबा येतं. विठ्ठल विठ्ठल. मला वाटतंय या ठिकाणी सुदामदेव बाबांना गुरुवारी राऊत बाबांनी अर्थात बाबांनी फार मोठ्या जड अंतकरणाने इथं त्यांना वाट लावलं असेल. मला एवढ्या सहजासहजी नाही, कारण शरीरामध्ये जसे पंचप्राण असतात तशा त्या पंचप्राणातलाच एक प्रकारचा हा प्राण आहे. विठ्ठल विठ्ठल. कारण आम्ही आळंदीमध्ये बाबांचं जीवन बघितलेलं आहे, म्हणून बाबांच्या जीवनाच्या बाबतीमध्ये सांगावं तेवढं कमी आहे. तसं तर परमपूज्य परमसिद्धे प्रातस्मरणीय वैकुंठवासी काळे बाबांचा आणि माझा एकदा मला बाबांच्या दर्शनाचा योग आला. त्या शेवगावला शताब्दी महोत्सव श्रीराम महाराज झिंजुरके बाबांनी केला होता. तर त्या ठिकाणी गुरुवारी परमपूज्य परमसिद्धे वैकुंठवासी बाजीराव बाबा जवळेकर बाबांची सेवा होती. पण त्यांची प्रकृती ठीक नसल्यामुळे गुरुवारी बाबा म्हटले, तू सप्ताहामध्ये ते कीर्तन कर. आता एवढ्या मोठ्या सप्ताहामध्ये कीर्तन करायचं. बाबा म्हटले, मी येतो तुझ्याबरोबर. गुरुवारी बाबा आले आणि तेव्हा जसे बाबा खाली बसलेले होते गुरुवारी बाजीराव बाबा, तशाच पद्धतीने बाबाच्या मांडीला मांडी देऊन परमपूज्य परमसिद्ध वैकुंठवासी काळे बाबा फेटा घालून होते महाराज. विठ्ठल विठ्ठल. या दोन्ही विभूतींच्या समोर मला वाटतंय माझं पहिलंच दर्शन आणि त्यांच्या समोर पहिलं कीर्तन करण्याचं सौभाग्य माझ्यासारख्या यत्कष्टित माणसाला साधकाला प्राप्त झालं. आणि त्याच्यानंतर आज प्रत्यक्ष गुरुवारी बाबांच्या पुण्यतिथीचा हा सोहळा. विठ्ठल विठ्ठल.
कुठेतरी अंकित राहावं लागतं. अंकित राहिल्याशिवाय काही होत नसतं. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, आमच्या ठिकाणी जे बळ आलं ते उगीच नाही आलं. आम्ही बलवान असणारे भगवान परमात्म्याचे अंकित झालो. बळीयाचे अंकित, आम्ही अंकित झालो. बळीया आहे तो किती बलवान आहे. महाराज भगवान परमात्म्याच्या बळाविषयीचं काय वर्णन करावं. तो बळीया शिरोमणी आहेसी माझी त्रिभुवनी. या त्रिभुवनामध्ये सगळ्यात बलवानाचा शिरोमणी जर कोण असेल तर तो भगवान परमात्मा आहे. भगवान परमात्मा बलवान आहे. आपल्याला तुम्हा सर्वसामान्य जीवाला आम्हाला जे बळाचा अभिमान होतो ते आपलं बळ नाही, ते बळ देखील तेच आहे. किंबहुना देवादिकांनाही जे बळाचा स्रोत प्राप्त होतो ते सर्व बळ जे प्राप्त होतं त्या भगवान परमात्म्यापासूनच. यत् चंद्रमसी यच्चाग्नो तत्तेजः माम विद्धी. भगवान परमात्मा म्हणतात ते तेज माझं आहे, त्या लोकांचं नाही. प्रत्यक्ष भगवान परमात्मा म्हणतात देवादिकांनाही जे बळ प्राप्त होतं ते माझं बळ आहे. बळीया माझी बळ ते मी जाणे आढळ. ज्ञानोबरांची भाषा बलम बलवतामच्या हम कामराग विवर्जितम. या पदावरती बलम बलवतामच्या हम या पदावरती ज्ञानोबरांनी गोड भाषा वापरली, अगदी सोपी भाषा. ज्ञानोबराय म्हणतात बळीया माझी बळ. बलवानामध्येही जे बळ दिसतं ते मी, ते माझं बल आहे, ते मी जाणे आढळ. विठ्ठल विठ्ठल आणि अशा बलवानाचे आम्ही अंकित झालो. बळीयाचे अंकित. तुकाराम महाराजांनी आपल्याला कोणाचे अंकित राहावं याचं खूप गोड मार्गदर्शन केलेले. तुकाराम महाराज म्हणतात ज्याच्या एका शब्दाचा दरारा संपूर्ण त्रैलोक्याला प्राप्त होतो. एक शब्द उच्चारल्याच्या नंतर सर्व त्रैलोक्य हादरून जातं, एवढा ज्याच्या एका शब्दाचा दरारा आहे. आशाचे आपण कुत्रे होऊन जरी राहिलो तरी चांगली गोष्ट आहे. तयाचे कुत्रे तरी भले, पण कोणाचे. देशोदेशी धाक जयाचे उत्तरे. उत्तरे म्हणजे शब्दाचा. एक शब्दाचा धाक ज्याच्या संपूर्ण त्रैलोक्याला प्राप्त होतो, अशा देवाचं कुत्र जरी झालं तर आपण तरी आपलं कल्याण होतं. गुरुवर्य परमपूज्य परमश्रद्धे प्रातस्मरणीय मारुती बाबांच्या मुखारविंदातून आम्ही वाक्य ऐकलं. असं म्हणतात प्रातस्मरणीय स्वानंद सुखनिवासी सद्गुरू श्री मामासाहेब दांडेकर. मामासाहेब म्हणायचे म्हणतात मूर्ख लोकांचा महाराज होण्यापेक्षा ज्ञानोबरायांचं कुत्र होऊन राहिलेलं चांगलं आहे. विठ्ठल विठ्ठल. सांगण्याचा मुद्दा अशाचे आपण अंकित झालो पाहिजे की ज्याचा त्रैलोक्याला दरारा आहे त्याच्या शब्दाचा. म्हणून अशाचेच आम्ही अंकित झालो. बळीयाचे अंकित. कोण येतो बळीया महाराज. बळीया माझा पंढरी राम, तो हा देवाचाही देव, तो हा देवाचाही देव, तो हा देवाचाही देव. बळीया माझा पंढरी राम, तो या देवाचाही देव, तो या देवाचाही देव, अंकित झालात बळीयाचे. पण तुमचा बळीया नेमका कोण आहे. तुकोबराय म्हणतात आमचा बळीया दुसरा तिसरा नाही. पंढरी क्षेत्रामध्ये विटेवरचे ज्याचे समचरण ठेवून जे तत्व उभा आहे, समदृष्टी ठेवून जे तत्व उभा आहे आणि कमरेवरती ज्या तत्वाने हात ठेवलेले आहेत तोच माझा बळीया आहे. बळीया माझा पंढरीराव भगवान पंढरीनाथ माझा बळीया आणि त्याचे आम्ही अंकित झालो. बळीयाचे अंकित त्याचा परिणाम आम्ही झालो बळीवंत. भगवान परमात्मा बलवान. केन उपनिषदातली फार मोठी कथा आहे, विस्तार करत नाही किंबहुना सांगतही नाही, फक्त नाव सांगून पुढे चलतो. केन उपनिषदामध्ये खूप मोठी गोड कथा आलेली. भगवान परमात्मा किती बलवान आहे ते मुळात पाहून घेणे. विठ्ठल हे मुळात पाहून गेले हे कधी कधी वाक्य खूप सोयीस्कर ठरतं बाबा. हे तुम्ही आता मुळात पाहून गेले. घरी गेल्याच्या नंतर 10 उपनिषदातलं केन उपनिषद काढा, घरी असेल तर, नसलं तर मोबाईलमध्ये ते उपलब्ध आहे. गुगलवरती जा, केन उपनिषद नावाचं काढा. त्याच्यामध्ये यक्ष हा जो संवाद आहे देव यक्षांचा गोड संवाद आहे तो मुळात पाहून घ्या. अशा भगवान परमात्म्याच्या आम्ही अंकित झालो. बळीयाचे अंकित. परिणाम आम्ही झालो बळीवंत. महाराज तुम्ही बलवान झालात ठीक आहे, पण तुमच्या ठिकाणी जे बळ प्राप्त झालं ते नेमकं कोणतं बळ आहे. अंगी वैराग्याचे बळ आणि तेही पुन्हा विवेकासहित वैराग्याचे बळ. साधारण केवळ वैराग्य नाही, विवेकयुक्त अशा प्रकारचं वैराग्याचं बळ आमच्या ठिकाणी प्राप्त झालं आणि या बळाने आम्ही बलवान झालो. विठ्ठल विठ्ठल.
एवढे बलवान तुम्ही झालात, मग त्या बलाचा वापर तुम्ही कुठे केला, काय केलं की त्या बलाच्या द्वारा? महाराजांचं उत्तर अभंगाच्या लाथा लाथडीला संसार, लाथडीला संसार, लाथडीला संसार, लाथडीला केला उर्मीचा मार, केला उर्मीचा मार, केला उर्मीचा मार, केला उर्मीचा मार, लाथा लाथडीला संसार, लाथडीला संसार, लाथडीला संसार, संसार. त्या बलाच्या द्वारा आम्ही जीवनामध्ये काय केलं? तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही संसाराला लाथ मारली, लाताडीला संसार, संसाराला लाथ मारली. याचा अर्थ आम्ही संसाराचा त्याग केला. संसाराचे नावे घालून या शून्य वाढता हा पुण्य धर्म केला. आम्ही संसाराचा त्याग केला. अंगामध्ये खरं वैराग्याचं बळ असेल तर संसाराचा त्याग होतो, नाहीतर उगाच वाचिक शब्दाने संसाराचा त्याग करतो म्हणून संसाराचा त्याग होत नसतो. बरेचसे माणसं वैतागून कधी कधी घरलक्ष्मीला म्हणतात. आमचे गुरुवारी बाबा उदाहरण सांगायचे. एक म्हातारं कंटाळं म्हटले जरा संसाराला. संध्याकाळच्या वेळेला काहीतरी झालं, म्हातारीला बोलत असताना म्हातारीला जवळ बोलून घेतलं आणि सांगितलं, हे बघ, एक काळ तो बघितलेला आहे मी की माझ्या शब्दाच्या पुढं कोणी नव्हतं, माझा शब्द पडतच नव्हता, शब्द टाकायचा पुढच्याने ऐकायचा, पण आज त्या शब्दाला काहीच किंमत राहिली नाही, उद्याच्याला मी घर सोडून जाणार. म्हातारीने सांगितलं, एवढं वय झालंय, आता कुठे जातात, थांबा घरीच, सहन करावं लागतं थोडं म्हातारपणामध्ये. नाही नाही, उद्या मी घर सोडून जाणार, घराकडे बघणार नाही, पाऊल टाकणार नाही उंबऱ्यामध्ये, घराचा त्याग करून जाणार. म्हातारीने सांगितलं, आता मी तर काही येऊ शकत नाही, तुमचं तुमचं बघा, आता शेवटी आपुली आपण, शेवटी असंच करावं लागतंय. म्हातारं वैतागलेलं होतं, अतिशय राग आलेला होता घरच्याचा सगळ्याचा, जाणार म्हणून सगळी रात्र गेली. सकाळी उठल्या उठल्या स्नान वगैरे नित्यनेम केलं, आपली पिशवी घेतली, खांद्यावरती उपरून टाकलं, धोतर हातामध्ये घेतलं, निघाली. पण फार लांब जाण्यापेक्षा म्हटलं अगोदर आपल्या शेतात जाऊन बघू. फार लांब गेलो तर मग मुक्काम पाडला तर अवघड होईल, आपल्या शेतामध्ये जाऊन बस. शेतामध्ये गेले, एका झाडाखाली बसले शांत, आणि मग बराचसा वेळ झाल्याच्या नंतर मग घरच्याने ती घरातली म्हस जी होती ती चरण्याकरता सोडून दिली, आणि तिला तिच्या दररोजच्या नित्यनेमाप्रमाणे ते चरण्याकरता स्वतःच्या शेतात गेले. मग हे ज्या झाडाखाली बसलेले होते, काही अंतरावरती ती म्हस चरायला लागली. चरता चरता दिवसभर म्हाताऱ्याने ती म्हैस बघितली. बघितल्याच्या नंतर म्हाताऱ्याने मनामध्ये सायंकाळच्या वेळेला विचार केला, रुसून आलेलो मी बाकीच्या करता, मुलावर रुसून आलो, पत्नीवरती, सगळ्यावरती रुसून आलो, सोनेवरती रुसून आलो, बिचाऱ्या मुख्य जनावराने काय केलं हिने? म्हणून त्या म्हशीला पाहून त्याला प्रेम निर्माण झालं. कोणाला? त्या म्हाताऱ्या माणसाला. तो विचार करू लागला, बाकीच्या आईला मी रागवलो असेल, बाकीचे माझे शब्द पाळत नसेल, पण मुख्य जनावराने काय केलं बिचारीने? म्हणून ते प्रेम तेवढ्यावरती थांबलं नाही, तिथून उठला, तो म्हशीजवळ गेला, तिला चोंभाळलं, कुरवाळलं, हे केलं. तो पशु दररोजची सवय असल्यामुळे त्या म्हशीलाही प्रेम पाना फुटला याच्यासारखाच. म्हणून तिने आपल्या मालकाच्या खांद्यावरती मान टाकायची म्हणून अशी मान वळून खांद्यावरती टाकली. मान खांद्यावरती टाकल्याच्या नंतर मग काय अधिक प्रेम पुन्हा उत्पन्न झालं. या पशुला तरी कळत आहे, बाकीच्याला काय कळत आहे? घराच्या सगळ्यांनी माझा त्याग केला, पण याची मात्र इच्छा नाही मी जावं म्हणून. मनातले मनात विचार करता करता तिच्या अंगावरती माशा बसल्या होत्या काही मागून, म्हणून ते माशा उठवायच्या म्हणून तिने अशी शेपटी हलवली. हलवल्याच्या नंतर याच्याकडे ती शेपटी आली, नेमकी हातामध्ये ती शेपटी सापडली. सापडल्याच्या नंतर त्याने सोडली नाही, तशीच धरून बसला. सायंकाळची वेळ झाली म्हणून म्हस आता पूर्ण पोट भरलेलं होतं म्हणून आता गावाकडे निघाली, ती घरी निघाली. घरी निघाल्याच्या नंतर तिने तशी शेपटी धरून तो तिच्या पाठीमागे चालत आला. चालत आल्याच्या नंतर दरवाजामध्ये आल्याच्या नंतर अंगणामध्ये आल्याच्या नंतर म्हातारी घराच्या बाहेर आली. वा 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 म्हटलं, येणारच नाही घरात, घरच बघणार नाही, उंबऱ्यात पाऊल टाकणार नाही, तुमची मला गरज नाही, एक तर मुक्काम करायचं कमीत कमी. लगेच आले,
म्हाताऱ्याने सांगितलं आलो नाही, उगाच काही आरोप करू नको. मी काय असं नाही म्हटले, एकदा सोडून दिल्याच्या नंतर मी येणारा नाही. काय केलं, मला आणले गेलं. कोणी आणलं? म्हशीने आणलं. कसं काय आणलं? त्याने माझ्या हातात शिपटी दिली, तुम्ही शिपटी धरली. हो. आणि मग काय म्हटलं त्या म्हशीला मी म्हटलो, म्हटले आग म्हशी मला कुठं नेशी. आणि मग म्हस काय म्हटले तुम्हाला? म्हैस म्हटले तुला इकडं तिकडं नाही, नीट घरीत नेशी म्हटले. तुला इकडे तिकडे नेणार नाही, तुला नीट घरामध्ये नेते. कारण इकडे तिकडे जर तुला कुठं ठेवलं तर तिकडे त्रासच देशी, म्हणून घरी राहिलेलं बरं म्हटले तू. काही माणसं जाय तिकडे पिढी लोक असे असतात. सांगण्याचा माझा मुद्दा एवढाच आहे, सहजासहजी घराचा त्याग होत नाही. जोपर्यंत खरं वैराग्याचं बळ अंतःकरणामध्ये शरीरामध्ये नाही, तोपर्यंत शरीराचा आपलं संसाराचा त्याग होत नाही. संसारातला एकदा दोष कळाला की मग सहजरीतीने त्याग संसाराचा होतो. वैराग्य आपल्याला जीवनामध्ये काय करतं? संसारातले दोष दाखवतं. संसारातले एकदा दोष कळाले की सहजरीतीने त्याग होतो. ज्ञानोबारायांनी 15व्या अध्यायामध्ये उदाहरण दिले, सोपं उदाहरण. ज्ञानोबाराय म्हटले एका व्यक्तीला भूक लागली म्हणून गोळाभर अन्न मिळावं, याच्या दारात जा त्याच्या दारात जा बरेचसे दार फिरला, कोणी दिलं नाही अन्न. एक सद्ग्रहस्थ घरामध्ये भरपूर स्वयंपाक केला होता, फक्त जेवणाराची वाट बघत होता. दारावरती हात जोडून उभा होता, कोणीतरी जेवायला यावं म्हणून. योगायोगाने कर्मधर्म संयोग दोघांची गाठ झाली. यांनी सांगितलं का हो, म्हटले घरामध्ये भरपूर स्वयंपाक केला, येता का जेवायला? म्हटलं याचीच वाट बघून होतो म्हटल्यानंतर सन्मानपूर्वक नेलं, बसवलं. पंचपक्वानाचं जेवण होतं. पुढे ताट आणल्याच्या नंतर भूक लागलेली असल्यामुळे बाही मागे केले, ताटामध्ये हात घातला, घास घेतलेला मुखात घालणार तेवढ्यामध्ये एक व्यक्ती सद्ग्रहस्थ पळत आला आणि सांगितलं, महाराज तुम्ही जे जेवण करतायत ना त्याच्यामध्ये विष कालवलेलं आहे, खाईल का? आता खाणार नाही. ज्ञानोबराय म्हणतात त्याला भूक लागली नव्हती का? भूक लागलेली होती. भुकेसाठी प्रयत्नही केले होते, अन्नही मिळालं होतं, नव्हे घास तोंडापर्यंत नेला होता. तोंडापर्यंत नेलेला घास तो खाऊ शकला नाही का? अन्नातला दोष कळाला. ज्ञानोबराय म्हणतात जे विषय रांधिले रससोय, जय जेवणारा ठाववी होय, तै तो ताटची सांडोनी, घासाची नाही, संपूर्ण ताटाचा त्याग, संपूर्ण ताटाचा, ताटची सांडोने जाय जयापरी. त्या पद्धतीने ज्ञानोबराय म्हणतात तैशी संसार या समजता जाणी जय जय आणि तेता तै वैराग्य दवडिता पाठी लागे. विठ्ठल विठ्ठल अंतःकरणामध्ये खरं वैराग्याचं बळ असल्याशिवाय लाथाळीला संसार असं होऊ शकत नाही. महाराज म्हणतात आमच्या अंतःकरणामध्ये वैराग्याचं बळ असल्यामुळे लाथाळीला संसार केला षड उर्मीचा मार. जन्म मृत्यू क्षुधा तृषा शोकमोह हे जे काही षड उर्मे आहेत त्यांनाही आम्ही बाजूला लोटलं. अशा पद्धतीने आम्ही या अवस्थेवरती आरूढ झालो. महाराजांना विचार, महाराज एवढंच केलं का पुन्हा काय केलं? महाराज म्हणतात जन तन धन केले तृणाही समान. आमच्या जीवनामध्ये आता आम्ही कोणालाच किंमत ठेवली नाही. संसाराच्या अंतर्गत येणाऱ्या ह्या ज्या गोष्टी, आता जन असेल, जन म्हणजे समाज, तन शब्दाचा अर्थ होतो शतातलं तन नाही, तन म्हणजे शरीर, आणि धन म्हणजे संपत्ती. हे आमच्या दृष्टीने आता कसं आहे, केले तृणाही समान, जन तृणाही समान केले, तन तृणाही समान केले, धन तृणाही समान केले. तृण शब्दाचा अर्थ होतो गवत. ज्याप्रमाणे गवताला आपल्या जीवनामध्ये किंमत नाही, वाक्प्रचार आहे, लोक असं म्हणतात. एखादा जर म्हणू लागला अमुक अमुक व्यक्ती असा, अमुक अमुक व्यक्ती तसा, दुसरा म्हणतो तो व्यक्ती माझ्यासमोर गवताची काडी आहे, म्हणजे माझ्यासमोर तो चिल्लर आहे, काहीच नाही, माझ्यासमोर त्याला काहीच किंमत नाही. तशा पद्धतीने आम्ही अशा जीवनावरती आरूढ झालो की आमच्या जीवनामध्ये आता समाजालाही किंमत नाही, आमच्या शरीराची किंमत नाही, आणि धनाचीही आमच्या जीवनामध्ये किंमत नाही. आता विठ्ठल 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 जनाची किंमत नाही. काय किंमत नाही राहिली तुमची जनाची? जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे, अंत हे काळीचे नाही कोणी, म्हणून जनाला आम्हाला आमच्या जीवनामध्ये आता थारा नाही, किंमत ठेवली नाही, आम्ही महत्व दिलेलं नाही. तुकाराम महाराजांचं एक गोड वचन आहे. तुकाराम महाराज म्हणतात ज्याला खरी भक्ती करायची त्याने माझं एक वचन ऐका, तेजून या जन भक्ती करा. तुका म्हणे आता ऐका वचन, तेजून या जन भक्ती करा. लोकांचा त्याग केल्याशिवाय खऱ्या अर्थाने भक्ती होत नाही. महाराज वरून जरी लोकसंग्रह केला तर खऱ्या दृष्टीने साधकाने अंतःकरणामध्ये त्या संग्रहाचा एक भाग मध्ये ठेवता कामा नये, त्याने आसक्ती धरता कामा नये, तर त्याचा खरा परमार्थ होतो. मला वाटतं गुरुवारी बाबांनी लोकसंग्रह केला की
कामापुरता लोकसंग्रह केला, भरपूर भक्त मंडळी. मला वाटतंय आपल्या केवळ याच परिसरामध्ये नाही, महेश महाराजांनी सांगितलं तिकडे जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा गुरुवारी बाबांचे खूप भक्त मंडळी येतं. एवढा मोठा भक्त परिवार वाढवला, संग्रह केला लोकसंग्रह, पण तो करत असताना त्यांच्या विषयीची आसक्ती अंतकरणामध्ये ठेवली नाही. विठ्ठल 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 मला वाटतं गुरुवारी बाबांकडे मोबाईल होताच का नव्हता काय माहिती. आता तुम्ही साक्षी आहात, बाबांकडे मोबाईल होताच का नाही. आणि जरी असेल तर मला वाटतं एवढं 100% आम्ही सांगतो, आमच्या मोबाईलमध्ये जेवढे जनसंपर्क आहेत तेवढे मात्र अजिबात नसणार आहेत बाबाचे. का? जन तृणाही समान केले, हे त्याची पावती आहे. विठ्ठल 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 दुसरी गोष्ट, आमच्या जीवनामध्ये आमच्या शरीराचीही किंमत नाही. तन आमच्या शरीराची किंमत नाही. जगद्गुरु तुकाराम महाराजांचं जीवन चरित्रामध्ये गोड प्रसंग येतो. गुरुवारी वैकुंठवासी बाजीराव जवळकर खूप रंगून सांगायचे बाबा. तेवढं काही मला सांगता येणार नाही, कारण गुरुवारी बाबांची जी शब्दाची धार वगैरे ते तेज साधनेचं, पण त्यांचे शब्द सांगण्याचा प्रयत्न करतो काही सेकंदामध्ये. तुकाराम महाराजांच्या जीवनचरित्रामध्ये प्रसंग असा आहे, महाराजांचं जीवन म्हणजे भक्तिनिष्ठ नामधारक जीवन. आम्ही नामाचे धारक, ज्ञानो प्रकार अनेक, सारखं नामचिंतन. विठ्ठल 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 विठ्ठल, रात्र न कळे दिवस न कळे, रंगला या रंगी तुका विठ्ठल सर्वांगी. रंगून गेलेले नामचिंतनामध्ये, असे रंगून गेलेले तुकोबर आहे. एके दिवशीचा प्रसंग, आई साहेब म्हणतात, महाराज तुम्ही नामचिंतन रात्रंदिवस करतात, करावं काही अडचण नाही, पण माझी एक विनंती ऐकाल का? काय विनंती आहे? फक्त कोणी आल्याच्या नंतर त्यांना काय चाललंय एवढं तर म्हणा, बाकीचं काय जाऊ द्या. पाऊस किती पडलाय, धन कसं आहे, कपाशी कशी आहे, सोयाबीन कसे आहे, काय बाकीचं काही विचारू नका. लेकर बाळ कसे आहेत, पण कधी आला होता तर कसं चाललंय हे 2 शब्द तर बोला कमीत कमी त्यांना. तुकाराम महाराज म्हणतात, आवडे तू म्हणते ते बरोबर आहे. गुरुवारी बाबा म्हणायचे, तू म्हणते ते बरोबर आहे, पण दुसऱ्याचं विचार न करता माझ्या देहाची तर मला खबर पाहिजे ना. माझ्या देहाचीच मला खबर नसते तर दुसऱ्याची विचारपूस मी कुठे करू? माझे या देहाची मज नाही जाड, कुठे करू खोड अनेकाचे. याचा अर्थ असा आहे, तन देखील त्याने तृणवत अशा प्रकारचं केलेलं होतं. विठ्ठल विठ्ठल आणि धनाच्या बाबतीमध्ये धन केले तृणाही समान. धन म्हणजे संपत्ती. का तृणवत केली तुम्ही? ज्ञानोबराय म्हणतात, या धनाचा न धरी विश्वास. उदाहरण दिले, जैशी तरुवर छाया, झाडाची सावली जशी तसं. झाडाच्या सावलीचं वैशिष्ट्य आहे, पूर्व दिशेच्या रावळी उदयाची सूर्य दिवाळी, पूर्व दिशेला सूर्यनारायण उगल्याच्या नंतर झाडाची सावली पश्चिम दिशेला असते. आणि जसं सूर्यनारायण वरती 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 येतात आणि पश्चिम दिशेला कलतात, तेव्हा झाडाची सावली पूर्व दिशेला येते. परत झाडाची सावली जशी अस्थिर आहे, क्षणक्षणाला बदलणारी आहे, तशा पद्धतीने संपत्तीच्या बाबतीमध्ये, धनाच्या बाबतीमध्ये सारखी लक्ष्मी चंचल आहे, स्थिर नाही. आज जे लोक श्रीमंत दिसतात ते भविष्य काळामध्ये श्रीमंतच राहतील असं नाही. आज जो वर्ग गरीब दिसतो तो भविष्य काळामध्ये गरीबच राहील असं सांगता येत नाही. महाराज म्हणतात, या बलाच्या दृष्टीने भगवान परमात्म्याच्या आश्रित राहिल्यामुळे भक्तिशास्त्राच्या दृष्टीने जे सर्वोत्कृष्ट अवस्था आहे, मोक्षाच्या नंतरची ज्ञानोत्तर प्रेमलक्षण भक्ती, त्या भक्तीवरती आम्ही आरूढ झालो. तुका म्हणे आता आम्ही मुक्तीच्या माथा. वेदांत शास्त्राचं शेवटचं साध्य म्हणजे मोक्ष आहे, पण त्याच्याही पुढे भक्ती चालू होते. जिथे मोक्ष संपतो तिथून पुढे भक्ती चालू होते. म्हणून भक्तिशास्त्राच्या दृष्टीने ज्ञानोत्तर प्रेमलक्षण भक्ती ज्याला म्हणतात, त्या भक्तीवरती आम्ही आरूढ झालेलो. तुका म्हणे मुकुट म्हणे हरिभक्ती, अनेक विश्रांती आरत्या. तुका म्हणे आता आम्ही मुक्तीच्या माथा. लाताळीला संसार केला षडवर्मीचा मार. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकारामेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत. लाताळीला संसार केला षडवर्मीचा मार. झालेली सेवा भगवान पंढरीनाथाच्या चरणी, भगवान दज्ञेश्वराच्या चरणी, भगवत स्वरूप श्री दधीची ऋषीजींच्या चरणी, विश्व माऊली ज्ञानोबराय आदी सर्व करून संत महात्म्यांच्या चरणारविंदी प्रातस्मरणीय स्वानंद सुखनिवासी सद्गुरू श्री जोग महाराज आणि माझ्या वारकरी शिक्षण संस्थेतील सर्व गुरुवारांच्या वैकुंठवासी श्री गुरु बाजीराव बाबा जवळेकर आणि परमपूज्य परमशुद्धे प्रातस्मरणीय श्री काळेबाबांच्या चरणारविंदी सेवा समर्पित करून
उपस्थित तुम्हा सर्व भाविक मंडळी, भक्तिमती माता आणि गुरुवारी बाबांचा सर्व आयोजक नियोजक हा सर्व भक्त परिवार आणि परमपूज्य परमशुद्धे प्रातस्मरणीय परमपूज्य आदरणीय वंदनीय गुरुवर्य सुदामदेव बाबा बाबांच्या चरणारविंदी ही सभा समर्पित करत असताना मोठ्या श्रद्धेच्या अंतकरणाने आपण गुरुवारी बाबांचा हा चतुर्थ पुण्यतिथी सोहळा साजरा करतो. मला वाटते एवढ्या अरण्यामध्ये एवढा जर पाऊस आला असता तर एखादा दुसरा जर सप्ताह आला असता तर मला वाटतं त्या कीर्तनकारालाच फक्त कीर्तन करण्याचं भाग्य प्राप्त झालं असते. गुरुवारी बाबांवरती आणि सुदामदेव बाबावरती आपली श्रद्धा आणि त्या निमित्ताने आपण पडत्या पावसामध्ये देखील चालत आलेलो आहोत, हे महत्त्वाचं आहे. पडत्या पावसामध्ये आपण सगळं भाविक मंडळी, भक्तिमती माता सगळेजण इथं येऊन कीर्तनाला आपण उपस्थित राहिलात आणि या पहिल्या दिवसाची चिंतनाची सेवा हे पहिलं कीर्तन पुष्प गुरुवारी बाबांच्या चरणारविंदी मला समर्पित करण्याचं भाग्य प्राप्त झाले. हे माझ्या दृष्टीने परमभाग्याचं लक्षण आहे, भाग्याचा क्षण आहे. खरं म्हणजे मला ही सेवा मिळाली किंवा मला ही आज्ञा केली म्हणजे मी म्हणजे इथे मला विष्णू जगताप या व्यक्तीला सांगायचं नाही किंवा विष्णू जगतापला कोणी ओळखतही नाही, त्याला ओळखावं असं त्याच्याकडे काही नाही आहे. प्रत्येक ठिकाणची जी सेवा मिळत असते ती विष्णू जगतापला नाही, ती परमपूज्य परमश्रद्धे प्रातस्मरणीय वैकुंठवासी बाजीराव बाबा जवळेकर गुरुवारी बाबांचा आणि गीता मंदिराचा एक तुच्छ सेवक या नात्याने बाकीचे सगळे सेवा देत असतात. तोच एक धागाद्वारा संस्थेचा धरून परमपूज्य परमश्रद्धे आदरणीय बाबांनी मला आज्ञा केली आणि त्यांच्या विनंतीला मान देऊन केली तैशी करविली तैशी केली कटकट वाकडी का नीट देव जाणे तुझे समोर पुणे तुझे पायी झालो उतराई पांडुरंगा संसार आम्ही मुक्तीचे याद आम्ही मुक्तीची याद लताडीला संसार लताडीला संसार दृष्टीने भगवान परमात्म्याच्या आश्रित राहिल्यामुळे भक्तिशास्त्राच्या दृष्टीने जे सर्वोत्कृष्ट अवस्था आहे, मोक्षाच्या नंतरची ज्ञानोत्तर प्रेमलक्षण भक्ती, त्या भक्तीवरती आम्ही आरूढ झालो. तुका म्हणे आता आम्ही मुक्तीच्या माथा. वेदांत शास्त्राचं शेवटचं साध्य म्हणजे मोक्ष आहे.
पण त्याच्याही पुढे भक्ती चालू होते. जिथे मोक्ष संपतो तिथून पुढे भक्ती चालू होते. म्हणून भक्तिशास्त्राच्या दृष्टीने ज्ञानोत्तर प्रेम लक्षण भक्ती ज्याला म्हणतात त्या भक्तीवरती आम्ही आरूढ झालेलो. तुका म्हणे मुकुट म्हणे हरिभक्ती अनेक विश्रांती आरत्या. तुका म्हणे आता आम्ही मुक्तीच्या माथा लाताळीला संसार केला षडवर्मीचा मार. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम जय जय विठ्ठल विठ्ठल जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल